माझं नाव सौ तेजस्विनी निखिल इनामदार. माझा तनिष्क स्पेअर्स या नावाने जेसीबी स्पेअर पार्टचा व्यवसाय आहे. गेली 8 वर्ष झालं आम्ही हा व्यवसाय करतोय आणि या व्यवसायाची सुरुवात म्हणजे जरा खडतरच झाली, पण करते. म्हणजे ह्या व्यवसायामध्ये सहसा महिला कोण नसतात. त्यामुळे पहिल्यांदा थोडंफार विरोध झाला करताना, पण तरी केली. पहिल्यांदा थोड्याच भांडवलात केलेली, आता व्यवसाय खूप वाढलाय. आव्हान काय होतं म्हणजे सध्या मिस्टर आणि मी दोघंही मिळून हे करतोय. एक तर आमच्याकडे मार्केटिंगसाठी किंवा ह्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीचं त्यावेळेचं सामान पण नव्हतं आणि काही एवढी माहिती पण नव्हती या गोष्टीची. त्यामुळे आम्ही खूप पहिल्यांदा मार्केटिंगसाठी म्हणून ह्याच्यासाठी म्हणून खूप फिरलोय, खूप माहिती घेतली. म्हणजे ज्यांच्याकडे जेसीबी आहेत त्या लोकांना जाऊन भेटलो, त्यांचा सर्व्हे केला आधी. नंतर ट्रान्सपोर्टचा पण इचलकरंजी या शहरामध्ये आमचा जरा ट्रान्सपोर्टचा पण इश्यू असतोय, की बाबा आम्ही कोल्हापूर किंवा इकडून आतल्या साईडला भागात कोण येत नाही जास्ती. त्यामुळे आम्ही टू व्हीलर वरून किंवा ह्याच्यावर म्हणजे भाड्याने गाडी करून मग हे मटेरियल घेऊन येतो शॉपसाठी म्हणून. आधी चेकसाठी किंवा आपल्याला एनएफटी किंवा हे जरी करायचं झालं तर सारखं आम्हाला बँकेत जायला लागत होतं. पण आता नेट बँकिंगमुळे ती सुविधा आम्हाला जरा अशी थोड्या प्रमाणात जरा कमी जायला लागते बँकेमध्ये. आणि बाकीचं पण आम्ही म्हणजे मार्केटिंगसाठी ह्या गोष्टी व्हॉट्सअप म्हणा, फेसबुक म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी पण जरा वापरल्या जातात, की आमचे प्रोडक्ट्स वगैरे रोजच्या रोज अपडेट करून त्या आम्ही कस्टमर्सचा एक ग्रुप तयार केलाय. त्यांना पण तो म्हणजे रोजच्या रोज ते फोटोज वगैरे पाठवले जातात. काही गोष्टीचा उपयोग होतोय आम्हाला. खरं तर जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला खूप थोड्या रकमेमध्ये सुरू केलेला आणि आमच्यासाठी पुणे जनता बँकेने ह्या गोष्टीची जी महिलांसाठीची योजना आहे ती सांगितल्यामुळे आम्हाला पुणे जनता बँकेचा खूप प्रमाणात आम्हाला त्याचा फायदा झाला पुणे जनता बँकेमुळे. आणि जे महिला संदर्भात म्हणजे व्याजाची टक्केवारी पण महिलांच्या संदर्भात थोडी कमी आहे. त्याही बाबतीचा आम्हाला त्याचा म्हणजे उपयोग झाला पुणे जनता बँकेचा. त्यांचं खरं तर खूप आभार. आणि आरडीचं वगैरे जे आहे त्यांनी सांगितलेलं आम्हाला, की त्या आरडीच्या ह्याच्यामध्ये पण रिकरिंग आपण जे म्हणतो थोडक्यात, त्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आणि बाकीच्या म्हणजे जेव्हा आम्हाला जेव्हा कर्ज मिळालं पुणे जनता बँकेचं, त्या ह्याच्यात माझं जेव्हा थोडं भांडवल होतं त्यावेळी मी सुरू केलेलं. आणि जेव्हा मला लोन मिळालं त्याच्यानंतर आम्ही स्टॉक वाढवू शकलो दुकानामध्ये. नंतर बऱ्याच म्हणजे आमचं जे थोडं मटेरियल आम्ही आणत होतो त्या ह्याच्यात एकदम आम्हाला मटेरियल आणण्यासाठी म्हणून त्या गोष्टीचा खूप फायदा झाला. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी वाढवली दुकानामध्ये, ऑइल्स मध्ये म्हणा किंवा हे आम्ही पार्ट जे विकतो त्या पार्ट मध्ये म्हणा, आम्हाला त्याचा त्या बाबतीत म्हणजे त्याचा खूप चांगला फायदा झाला. आणि स्वतः जसं बघायला गेलं तर मर्दानी खेळ जे असतात आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातले, त्या गोष्टीचे क्लासेस वगैरे पण घेते. जे राहिलेल्या वेळेत शॉप सांभाळून जे राहिलेली वेळ असते तेव्हा एक आठवड्यातला एक दिवस असा तो मर्दानी खेळाचा वगैरे मी स्वतः पण क्लास घेते. आणि अशाच एक थोड्या मुली आहेत, मैत्रिणी आहेत, की त्यांना आयुर्वेदिक प्रोडक्ट्स म्हणा या बाकीच्या आणि घरगुती व्यवसाय जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी ह्या गोष्टींची माहिती पण दिली आहे. आपल्या बँकेचे पण जे व्यवसायासाठी महिलांच्या म्हणजे व्यवसायासाठी जे कर्ज आहेत त्यांना पण त्याची माहिती, योजना वगैरे आहेत त्याची माहिती दिली आहे. आमच्याकडे आता लहान म्हटलं तर एक 4-5 वर्षाच्या वरून 4-5 वर्ष धरून ते आता मोठ्या महिलांपर्यंत म्हणजे म्हणजे ज्या आया झालेत त्यापर्यंत महिला आहेत. ज्या लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा ह्या गोष्टी आत्मसंरक्षणासाठी म्हणून ती एक गोष्ट मी शिकवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यामध्ये. आरोग्यविषयक माहिती थोडीफार दिली जाते. व्यायाम होतोय. या बाकीच्या पण गोष्टींमुळे ज्या म्हणजे घरी बसून ज्या महिला होत्या त्या आता जरा आत्मनिर्भर झाल्यासारखं बाहेर पडून काही गोष्टी शिकायला लागलेत आणि त्याच्यामुळे आणि 4 लोकांना एक बाबा व्यवसायाची संधी मिळायला लागली. म्हणजे ज्या माझ्याकडे शिकलेत त्या पण मुली आता स्वतःहून क्लासेस घ्यायला लागले. हा, एक किस्सा सांगायचा म्हणजे काय झालं, अशीच एक मुलगी होती जी घरातच असायची कायम. म्हणजे एक 2-3 तिला 2 मुली आहेत वगैरे. मग घरची परिस्थिती पण नाजूक. मग काय करायचं ह्या ह्याच्यातून मी म्हटलं तिला की बाबा चला ऑनलाईन तुझं मार्केटिंगचं वगैरे सुरू कर थोडंफार असं. मग ते आता आयुर्वेदिक प्रोडक्ट्सचे स्वतःहून तिने म्हणजे आपले सोप्स म्हणा, शॅम्पूज म्हणा ह्या सगळ्या गोष्टी विकायला सुरुवात केली आहे.
ह्या याच्यातनं थोडं थोडं भांडवल म्हणजे महिन्याला आम्ही काय करतो, ज्या मुली आहेत त्यांच्याकडनं थोड्या थोड्या गोष्टीची बचत करून एकीला म्हणजे दर महिन्याला एकीला ती बचत मिळावी, तिच्या व्यवसाय वाढीसाठी म्हणून त्या गोष्टीचा उपयोग व्हावा, ह्याही दृष्टिकोनातून आम्ही थोडेफार म्हणजे महिन्याला 1,000 रुपये प्रत्येकीचे जरी काढले तर 20 जणी झालो तर ते एका महिन्याला एकीला द्यायचं, म्हणजे त्यांचा व्यवसाय तिथनं वाढला पाहिजे. आणि तसंच ह्या ज्या आपल्या सोयी म्हणजे ज्या बँकेच्या वगैरे जे लोन्सचे आपले हे आहेत योजना आहेत, त्याही गोष्टीची आमच्या इथे चर्चा होते की बाबा हा इथे बँकेचं हे मिळतं ना, महिलांसाठी या गोष्टीची सुविधा आहे तर याच्यातून तू कर्ज काढ, तू याच्यातून तुला सवलत मिळते. म्हणजे असं सगळा हा एकूणच आमचा दर महिन्याला एक एक मीटिंग असते, त्यापूर्वी हे सगळं बोललं जातं. एकूणच स्टाफ जनता बँकेचा आमचा खूप चांगला आहे. कुठल्याही गोष्टीची योजना वगैरे असेल काय असेल, आम्ही बँकेत गेल्यावरती ती पहिल्यांदा सांगितली जाते की मॅडम हा महिलांसाठी ही योजना आली आहे, तुम्ही ही गोष्ट करा. आणि जनता बँकेचा स्टाफ खरंच खूप चांगला आहे. गेल्यावरती कधीही आम्ही गेल्यावरती आपण बँकेत आलोय, मला बँकेचं काही व्यवहार नव्हतं पहिल्यांदा सांगायचं तर. पुणे जनता बँकेत गेल्या एवढं आम्हाला चांगलं वाटतं. कुठलीही गोष्टीत आम्हाला काय विचारायचं झालं तर आम्हाला स्टाफ खूप चांगला मदत करतो. म्हणजे पार चेक लिहिण्यापासून आम्हाला सगळ्या गोष्टींची मदत पुणे जनता बँकेकडनं होते. आणि आमच्या म्हणजे पूर्ण व्यवसायासाठी त्यांची खूप मोलाची मदत आम्हाला मिळालेली आहे. कुठलाही व्यवसाय करताना एक तर स्वतःचा खूप संयम ठेवायला लागतोय, जिद्द पाहिजे, प्लस चिकाटी पाहिजे त्या गोष्टीची की बाबा हा आज तुझं कस्टमर झालं नाही ना तर आज नाही झालं पण उद्या होईलच, ह्या आशेवरती आपण बसलंच पाहिजे आणि मेहनत खूप घेतली पाहिजे आणि सर्व्हिस चांगली दिली पाहिजे कुठल्याही गोष्टीत असू देत. म्हणजे आणि मेन म्हणजे सुट्ट्या नाही घेतल्या पाहिजे. सगळ्या गोष्टीमध्ये खूप व्यवस्थित आपण मेहनत घेतली तर सगळ्याच गोष्टी चांगल्या होत असतात. मेहनत ही घेतलीच पाहिजे. त्या गोष्टीमुळे आपण आपला व्यवसाय खूप वाढवू शकतो. तुम्ही बोलायची संधी दिल्याबद्दल, महिला दिनासाठी म्हणून बोलायची संधी दिल्याबद्दल पुणे जनता बँकेचे खूप खूप आभार.